नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी ज्योती रोटे. माझ्या काव्य वाचन या सदरात तुम्हा सर्व रसिक काव्यप्रेमींचं, साहित्यप्रेमींचं मी मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, येत्या काही दिवसातच वटसावित्री पौर्णिमा येते आहे आणि हा सण सर्व विवाहित महिलांसाठी असतो. मी या माझ्या सख्यांना तर मनापासून वटसावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा देतेच, पण पुरुष मंडळींना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देते. तुम्ही म्हणाल, हा सण तर महिलांचा असतो, मग आम्हाला का शुभेच्छा देतेस? पण मित्रमैत्रिणींनो, ही कविता पूर्ण ऐकल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की मी पुरुष मंडळींना सुद्धा का शुभेच्छा दिल्यात. त्यामुळे कविता शेवटपर्यंत ऐका, त्याशिवाय मी तुम्हाला का शुभेच्छा दिल्या हे कळणार नाही. आणि कविता ऐकल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका. तर ऐकूया. माझ्या या काव्यरचनेचं शीर्षक आहे वटसावित्री आणि विश्वासाचं नातं. वडाच्या झाडाखाली ती आजही उभी असते. वडाच्या झाडाखाली ती आजही उभी असते. हातात पूजेचं ताट आणि ओठावर प्रार्थना असते. आणि मनात नात्याचा विश्वास असतो. वडाच्या झाडाखाली ती आजही उभी असते. हातात पूजेचं ताट आणि ओठावर प्रार्थना असते. आणि मनात नात्याचा विश्वास असतो. ती व्रत करते त्याच्या दीर्घायुष्यासाठी. ती व्रत करते त्याच्या दीर्घायुष्यासाठी. पण तिची खरी अपेक्षा असते त्यानेही तिच्या भावनांचा मान ठेवावा याची. ती व्रत करते त्याच्या दीर्घायुष्यासाठी, पण तिचीही खरी अपेक्षा असते त्यानेही तिच्या भावनांचा मान ठेवावा याची. तिने धागे गुंडाळावेत वडाभोवती बेशक. तिने धागे गुंडाळावेत वडाभोवती बेशक, पण त्याने गुंफावं नातं विश्वासाने तिच्या सभोवती. पण त्याने गुंफावं नातं विश्वासाने तिच्या सभोवती. तिने मागावी त्याच्या सुखासाठी प्रार्थना. तिने मागावी त्याच्या सुखासाठी प्रार्थना, पण त्याने तिच्या डोळ्यातलं जग मात्र जपावं. पण त्याने तिच्या डोळ्यातलं जग मात्र जपावं. सावित्रीने जिंकला होता बरं का. सावित्रीने जिंकला होता यम नाही, फक्त यम नाही, तर तिने जिंकला होता विश्वास. सावित्रीने जिंकला होता फक्त यम नाही बरं का, तिने जिंकला होता विश्वास. म्हणूनच आजच्या प्रत्येक नात्याने एकमेकांसाठी जगण्याचा घ्यावा ध्यास. म्हणूनच आजच्या प्रत्येक नात्याने एकमेकांसाठी जगण्याचा घ्यावा ध्यास. वटसावित्री म्हणजे फक्त तिचं व्रत नाही. वटसावित्री म्हणजे फक्त तिचं व्रत नाहीये. तिने जपलेल्या नात्याला त्यानेही आयुष्यभर साथ द्यावी. तिने जपलेल्या नात्याला आयुष्यभर त्याने साथ द्यावी, एवढीच तिची अपेक्षा. एवढीच तिची अपेक्षा. तर आता सांगा मित्रमैत्रिणींनो, मी म्हणते ते बरोबर आहे ना? यामध्ये पती पत्नी हा समान धागा असतो. ही कविता म्हणजे
खांद्याला खांदा भिडवून जगणं असं नाही आहे. विश्वास हा एकच धागा यामध्ये जोडला जातोय आणि तो अखंडितपणे राहिला पाहिजे एवढीच अपेक्षा. कविता कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा. भेटूया अशाच वेगवेगळ्या काव्यरचना ऐकण्यासाठी. धन्यवाद.